आपण ह्या अगोदर पण आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, बरोबर. तर आज मी जरा सोशल मीडियाकडं बघत होते, त्यावरती एक व्हिडिओ व्हायरल होत होता मराठी संदर्भात. तसं मला बिग बघायला खूप आवडतो, पण मला हॅपी नाही आहे. म्हणजे जे व्हिडिओ बघत मी अगोदरचे पण बिग बघत होते ना आत्ताचे. तर तो बिग बॉस बघता एक बघितलं, बिग बॉसचे होस्ट आहे आपले रितेश देशमुख. त्या खूप सारे रील्स जे आता नवीन यूट्यूबर ते जुने ॲक्टर आलेले आहेत, ज्यामध्ये सिनियर मराठी आलेले आहेत, ज्या वर्षा. मला वाटते की मी तर त्या बघताच झालेले, पिक्चर बघताच मोठे झालेले. बिग बॉस हा शो त्यांच्या पर्सनॅलिटीवर, म्हणजे ते खरे आहेत, कसे आहेत, त्यांचं नेचर त्याच्यावर. मध्ये एक आणखीन कंटेस्टंट निकी तांबोळी. ती रुबी जेव्हा जिंकली होती ना, त्यावेळेस ती हिंदी बिग बॉसमध्ये आलेली होती. तर ह्या दोघींचं काहीतरी भांडणं झालं आणि निकी तांबोळींनी वर्षा उसगावकरांना काहीतरी बोलल्या. तर आता मी बोलल्या हा शब्द ह्याच्यासाठी वापरते की कारण वयाने आणि त्यांच्या कामाच्या हिशोबाने आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत, खूप मोठे. आणि निकी तांबोळी ही आत्ता तिचं करिअर चालू झालेलं. सॉरी, खूप सारे मराठी तिचे फॅन असतील जे मला वाईट म्हणतील, पण मला कुणाचंही मन दुखवायचं नाही आहे. मी एक फक्त वेळ भेटला आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवते. तर त्यामध्ये असं होतं की वर्षा उसगावकरनी सांगितलं की हिनं माझा अनादर केला, हिनं मला तू म्हणून बोलली, बरोबर. आता मी तुम्हाला दोघांचं पण सांगते. तर तिनं जेव्हा तू म्हणून बोलली ना, तर पहिली गोष्ट निकी तांबोळी खरंच चुकीची वागली. कारण आपण एखाद्या शोमध्ये असो या कुठल्या कामाच्या ठिकाणी असो, त्यांचा शो, त्यांचं बिग बॉसचं घर म्हणजे त्यांचं सेट आहे आणि ते काम आहे, ठीक आहे. त्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना तू म्हणून नाही बोलायला पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. पण तिनं जेव्हा सुरुवातीला मी पहिला दिवस बघितला, दुसरा दिवस बघितला, त्यावेळेस मला असं कळलं की निकी तांबोळीला वर्षा उसगावकर आवडलंच नाही. तर त्यामुळे आत्ता मी जे खूप सारे यूट्यूबर आहेत, जे गणेश शिंदे, त्यांनी एक पोस्टर टाकलेले की निकी तांबोळींनी वर्षाताईंना असं उलट बोलायला नाही पाहिजे होतं, बरोबर. तर एक सांगू मी, हेच गणेश शिंदे जे आहेत हे कोविडमध्ये पत्र्याच्या घरात राहत होते. त्यांनी त्यांच्या बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळेस त्यांनी लोकांना मदत मागितली होती, लोकांनी त्यांना मदत केली होती. पण ज्यावेळेस लोकांना मदत करायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी कुणालाही मदत केली नाही, ते विसरले. तर तुम्ही बिग बॉसवरती कमेंट करणं या त्या निकी तांबोळीवरती कमेंट करणं हा तुमचा एक चांगला टॉपिक आहे. तुम्हाला फेम मिळेल, तुम्हाला व्ह्यूज मिळतील, सगळी गोष्ट बरोबर आहे. पण मला सांगा, तिनं उद्धट बोलली. तुम्हाला माहिती नाही निकी तांबोळी कशी? तुम्ही तिचा शो बघितलेला नाही आहे? ती कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकते बिग बॉसमध्ये तुम्ही बघितलेलं नाही आहे का? बघितलेलं नसेल तर मला वाटतं 14-15, 13-14 असं काहीतरी असेल ते. रुबीना दिलेक ही ॲक्टर त्यावेळेस फर्स्ट आली होती बिग बॉसमध्ये. ती त्यावेळेस राहुल वैद्य होता, होते त्याच्यामध्ये. तुम्ही जाऊन ते बघा किती कशी, जर तुम्हाला माहिती नसेल तर. ही गोष्ट सगळ्यात वेगळी आहे, खरंच वाईट पण आहे
निंदनीय आहे की तिनं एका सिनियर ॲक्टरची रिस्पेक्ट केली नाही आणि ती त्यांना तू म्हणून बोलली. बरोबर आहे, पण तो शोज त्याच्यासाठी आहे. आज तुम्ही या मी पण बिग बॉसमध्ये गेलो असतो ना, तर तो शोज त्याच्यासाठी आहे. जर तुम्ही कोणाशी भांडले नाही ना, तर ते बिग बॉस आणि ते आपले जे बिग बॉसचे फॉलोअर येतं तेच आपल्याला वोट नाही करणार आणि आपल्याला बाहेर काढतील. ती तेच करतीये, निक्की तांबोळी तेच करते जे लोकांना बघायला आवडेल. आता बघा तुम्ही यूट्यूबवर तुम्ही टाका निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकरचं भांडणं, एवढे व्हिडिओ बनलेले आहेत, एवढे, त्याच्यात माझा एक व्हिडिओ असणार आहे आता. त्यामुळे लक्षात घ्या, जसं रितेश देशमुख बोलले की प्रत्येकाच्या घरात बिग बॉस असतं, तो आपल्याला एक टाईमपास म्हणून बघायचा आहे, एक मनोरंजन म्हणून बघायचं आहे का तुम्हाला त्या गोष्टीचा इश्यू करायचा आहे, तुम्ही ठरवा हे. आणि त्यामध्ये एक ते गुलीगत म्हणून आलेले सूरज, ठीक आहे, त्याचा पण एक पॉईंट आहे. तो जेव्हा आला, ठीक आहे, तो एक तिथे आला, पण तो खूप महाग असलेल्या भागातून आला आहे, खूप गरिबीतून तिथं आला आहे आणि त्याचं नेचर पहिल्यापासून तसं आहे. तर तुम्ही जेव्हा सगळेजण पार्टिसिपेट तिथं आले, त्यावेळेस तुम्ही त्या पार्टिसिपेटचं एक बघितलं का? त्या कुठल्याही पार्टिसिपेटनी सूरजला एकानेही हँडशेक केला नाही आहे, एकानेही गळ्याला लावून घेतलं नाही आहे, त्याचं वेलकम केलं नाही. बरोबर? तर बघा, मी खरंच वेळ भेटलं तर मराठी बिग बॉसवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझ्या यूट्यूबवरती मला जे आवडेल ते मी व्हिडिओ टाकणार आहे. मला माहिती ह्या व्हिडिओने मला ट्रोल करतील, वाईट बोलतील, चालेल, मला फरक नाही पडत. पण मी परत सांगते की निक्की तांबोळीने वर्षा उसगावकरला उलट बोलून खरोखर ती चुकीची आहे. पण आपण तिच्यावर टीका करण्यासारखे काय आहे त्यामध्ये? तो बिग बॉसचा शो आहे, त्यामध्ये हे सगळं चालतं, ते बिग बॉस आहे, ठीक आहे. मी सुद्धा वर्षा उसगावकरांना बघता बघता मोठी झालेली आहे आणि नाही बोलायला पाहिजे ते निक्की तांबोळीने, पण तो बिग बॉसचं घर आहे, तिथे चांगले चांगले लोक वेडे होतात आणि बिग बॉस पहिल्याच्यासारखं राहिलेलं नाही आहे. कोणीही येतं, कोणी जातं. पुढच्या वर्षीपर्यंत आपण जर फेमस झालो तर आपण पण जाऊ बिग बॉसमध्ये. बरोबर? चला, परत एकदा तुमचा थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.